नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या भूगोलाच्या लेक्चरमध्ये जलावरणाशी रिलेटेड जी काही बेसिक माहिती आहे ते आज आपण अगदी व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ जो कोण सुरुवातीला बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भूगोलातली ही जी काय आपली लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये जलावरणाशी रिलेटेड माहिती बघत आहोत. तर त्याच्यापूर्वी पृथ्वी आणि पृथ्वीशी रिलेटेड अक्षवृत्त असेल, रेखावृत्त असेल, स्थानिक वेळ असेल, प्रमाण वेळ असेल, त्याच्यानंतर की पर्जन्यमान किंवा पाऊस असेल, तर अशा विविध मुद्द्यांवर आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये डिटेल्समध्ये माहिती बघितलेली आहे. तर त्यासुद्धा सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता की ज्याचा तुम्हाला उपयोग नक्कीच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये होऊ शकतो. तर बघा, जलावरणाची माहिती आपण इथं बघत असताना सुरुवातीला बघू की पृथ्वीचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे तर एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 71% पाणी आहे. म्हणजे पृथ्वीचा जो काही एरिया आहे किंवा पृथ्वीचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये जवळपास 71% एरियामध्ये पाणी आहे आणि उर्वरित भागामध्ये जमीन आहे किंवा भूपृष्ठ भाग आहे असं म्हटलं जातं. तर जवळपास 71% जो काही पाण्याचा भाग आहे यालाच जलावरण असं म्हटलं जातं. आणि पृथ्वीवरती सर्वाधिक म्हणजे जवळपास 50% पेक्षा अधिक म्हणजे सर्वाधिक आणि जवळपास 71% भाग जो आहे तो पाण्याचाच आहे. त्यामुळं या मोठ्या प्रमाणात किंवा या विशाल प्रमाणामध्ये जे काही पृथ्वीवरती पाणी आहे त्यामुळे पृथ्वीला जलग्रह किंवा नीलग्रह या सुद्धा नावाने ओळखलं जातं. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की पृथ्वीला जलग्रह किंवा नीलग्रह असं का ओळखलं जातं. कारण पृथ्वीमध्ये किंवा पृथ्वीच्या याच्यावरती जवळपास 71% म्हणजे सर्वाधिक पाण्यानं भूभाग व्यापलेला आहे. त्यामुळे जलग्रह किंवा नीलग्रह असं सुद्धा पृथ्वीला बोललं जातं. तर ही बेसिक माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आपण जलावरणाशी रिलेटेड जे काही बेसिक संकल्पना आहेत त्या आपल्याला इथं अगदी बेसिकमध्ये समजावून घ्यायचे आहेत. पहिला असेल की महासागर. बघा, भूगोलाचा अभ्यास करत असताना बरेच भौगोलिक शब्द येत असतात. त्यातला एक महत्वाचा शब्द असेल तो म्हणजे महासागर. तर महासागर म्हणजे बेसिकली काय इथं आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजावून घ्यावं लागणार आहे. तर दोन खंडादरम्यान म्हणजे पृथ्वी तलावरती जी काही वेगवेगळी महत्वाची खंड आहेत तर ह्या दोन खंडादरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याचा जो विस्तीर्ण जलाशय असेल किंवा विस्तीर्ण जलसाठा असेल त्यास महासागर असं म्हणतात. तर इथं बघा, उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, युरोप असेल, आफ्रिका असेल, आशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ही जी काही महत्वाची खंड आहेत याच्या दरम्यानचा जो काही पाण्याचा भाग आहे किंवा जलाचा भाग आहे त्याला प्रामुख्यानं महासागर असं म्हटलं जातं. आता आपण इथं नकाशामध्ये बघू शकता की भारत असेल तर भारताच्या दक्षिणेला जो काही मोठा महासागर आहे, जो असा एकमेव महासागर आहे की त्या महासागराला भारतावरून नाव पडलेलं आहे तो म्हणजे हिंदी महासागर किंवा हिंद महासागर असं बोललं जातं. तर ही पहिली आणि महत्वाची संकल्पना असेल की महासागर म्हणजे काय. तर पृथ्वी तलावरती वेगवेगळी जी काही खंड आहेत म्हणजे आशिया असेल, आफ्रिका असेल, युरोप असेल, अमेरिका असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, तर या खंडांच्या दरम्यान जो विस्तीर्ण जलसाठ्याचा भाग आहे किंवा विस्तीर्ण महासागराचा जो काही भाग आहे किंवा खाऱ्या पाण्याचा जो काही भाग आहे त्याला महासागर अशा नावानं ओळखलं जातं. उदाहरणार्थ भारताच्या दक्षिणेला असणारा हिंदी महासागर. त्याच्यानंतर बघा, प्रशांत महासागर असेल, दक्षिण अटलांटिक महासागर असेल किंवा वेगवेगळे महासागर असतील, तर इथं बेसिक तुम्हाला संकल्पना लक्षात आली असेल की दोन खंडादरम्यान पसरलेला खाऱ्या पाण्याचा जो काही विस्तीर्ण जलसाठा असेल त्याला महासागर असं ओळखलं. पुढची संकल्पना असेल बघा की समुद्र म्हणजे काय. तर जमिनीने अंशतः किंवा पूर्णतः वेढलेल्या खाऱ्या पाण्याच्या जलभागास सागर किंवा समुद्र असे म्हटले जातं. बऱ्याच वेळेला असं म्हटलं की बरेचसे समुद्र हे महासागराचाच भाग असतात. उदाहरणार्थ भारताच्या दक्षिणेला असणारा अरबी समुद्र असेल, हा हिंदी महासागराचाच एक भाग आहे. म्हणजे आपण इथं भारताचा नकाशा बघू शकतो की भारताच्या दक्षिणेला एक महत्वाचा जो काही समुद्र आहे त्याला म्हणतात की आपण अरबी समुद्र म्हणतो. तर हा जो काही अरबी समुद्र जो आहे म्हणजे साधारण जर अरबी समुद्र बोलायचं म्हटलं तर भारताच्या पश्चिम दिशेला आहे. तर हा अरबी समुद्र हा एक हिंदी महासागराचाच भाग आहे असं म्हटलं जातं. म्हणजे इथं बेसिकली लक्षात आलं की समुद्र हा एक महासागराचाच एक पार्ट असतो किंवा भाग असतो. तर बघा, भारताच्या दक्षिणेला जर बोलायचं म्हटलं, दक्षिण भागामध्ये पश्चिम भागामध्ये जर बोलायचं म्हटलं, भारताच्या पश्चिमेला असणारा एक महत्वाचा आहे तो म्हणजे की अरबी समुद्र. तर तो हिंदी महासागराचाच एक भाग आहे, हे तुमच्या इथं बेसिकली लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर पुढची संकल्पना असेल बघा की उपसागर. आता भारताच्या साधारण की पूर्व दिशेला म्हणजे दक्षिण भागामध्ये पूर्वेला जर बोलायचं म्हटलं
तर बंगालचा उपसागर आहे. तर उपसागर ही काय बेसिकली संकल्पना असते ती इथं आपल्याला आता बेसिक मध्ये समजावून घ्यावं लागेल. बघा, किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराचा जो काही लहान भाग असतो, बघा किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर असे म्हणतात. तर बघा, भारताच्या दक्षिणात जो आहे तो हिंदी महासागर आहे आणि हिंदी सागराचाच हा एक भाग जो आहे तो किनारपट्टीला जो आत गेलेला आहे किंवा किनारपट्टीच्या अंतर्गत भागामध्ये गेलेला आहे त्याला उपसागर असं म्हणतात. तर हा साधारण जो काय भारताचा किनारा असेल किंवा इकडे बांगलादेश असेल तर हा हिंदी महासागराचा जो पार्ट आतमध्ये गेलेला आहे तर त्याला प्रामुख्यानं उपसागर असं बोललं जातं. आणि भारताच्या दक्षिण भारतामध्ये पूर्व बाजूला जर बोलायचं म्हटलं तर बंगालचा उपसागर हा सुद्धा एक उपसागर आहे असं बोललं जातं. त्यानंतर बघा की समुद्रधुनी म्हणजे काय असेल तर बघा, दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास समुद्रधुनी या नावाने ओळखलं जातं. तर इथं बेसिकली आपल्याला बघावं लागेल की समुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला भूखंडाचा भाग असतो. तर बघा, भारत हा जो काही नकाशामध्ये दिसतो तर भारताच्या दक्षिणेला एक महत्वाचा राष्ट्र असेल ते म्हणजे श्रीलंका आणि उत्तरेला असेल तो म्हणजे भारत. तर हा जो काही महासागर आहे ह्यातला जो काही चिंचोळा जो काही भाग आहे त्याला पालची समुद्रधुनी असं सुद्धा बोललं जातं. म्हणजे इथे बेसिक संकल्पना तुम्ही समजून घ्या की दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याचा जो काही चिंचोळा भाग असतो त्या समुद्रधुनी या नावाने ओळखलं जातं. तर ही एक महत्वाची संकल्पना असेल. त्यानंतर बघा की आखात म्हणजे काय तर बघा, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आखात असं म्हटलं जातं. बघा, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या म्हणजे छोट्या छोट्या होत जाणाऱ्या भागास आखात असं बोललं जातं. उदाहरणार्थ कच्छचे आखात. तर इथं बघू शकता की भारताचा हा काय नकाशा आपल्याला दिसतो ज्यामध्ये गुजरात नावाचा स्टेट असेल आणि गुजरात नावाच्या स्टेटमध्ये जो काय भारताच्या पश्चिमेला असणारा जो काही एक महत्वाचा समुद्राचा भाग आहे किंवा अरबी समुद्राचा जो काही भाग आहे तो असा अंतर्गत भागामध्ये घुसल्यासारखा दिसतो तर त्याला आखात असं बोललं जातं. उदाहरणार्थ कच्छचे आखात हे भारतामधला तुम्हाला इथं नकाशामध्ये दिसून येते. पुढची आणि एक महत्वाची संकल्पना असेल ती म्हणजे खाडी म्हणजे काय. बऱ्याच बघा आपण महाराष्ट्राचा भूगोल पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवरती म्हणजे साधारण कोकणाच्या भागामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे बऱ्याचशा खाड्या आहेत. तर आता खाडी म्हणजे काय असतं तर ही आपल्याला एक बेसिकली संकल्पना आहे इथं समजणं खूप महत्वाचं आहे. नदीमुखामध्ये सागराचे पाणी ज्या भागापर्यंत आत जाते त्या भागास खाडी या नावाने ओळखलं जातं. म्हणजे इथं बेसिकली जर मॅपमध्ये काढायचं म्हटलं की समजा की आपण इथं महाराष्ट्राचा नकाशा एक जस्ट थोडक्यात आपण बघू की समजा हा महाराष्ट्र असेल तर ह्या महाराष्ट्राच्या हा पश्चिम सीमेवरती हा सह्याद्री पर्वत असेल किंवा पश्चिम घाटाचा भाग असेल तर ह्या कोकणातल्या ज्या काही नद्या वाहत असतात तर ह्या कोकणातल्या नद्या वाहत असताना ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि ह्या आपल्या वाहत असताना आपल्या प्रवाहाबरोबर जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात खनन कार्य करतात किंवा झीज करतात आणि त्याच्यामुळं हा जो काय अरबी समुद्राचं पाणी आहे ते नदीपात्रामध्ये जेवढं आत जातं किंवा नदीपात्रामध्ये जेवढं जातं आणि हा जो मध्यवर्ती जो काही भाग असेल त्याला खाडी म्हटलं जातं. उदाहरणार्थ वसईची खाडे. तर अशा वेगवेगळ्या खाड्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आहेत असं म्हटलं जातं. तर ही बेसिकली तुम्हाला खाडी ही संकल्पना कळली असेल. पुढची असेल की सरोवर म्हणजे काय तर बघा, भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या जलाशयास सरोवर असं म्हटलं जातं. बघा, भूपृष्ठातला जो काही सखल भाग असेल म्हणजे जमिनीमध्ये इथं महत्वाचा शब्द येतो बघा की नैसर्गिकरित्या म्हणजे मानवानं तयार केलेलं नसेल किंवा मानवाने त्याची निर्मिती केलेली नसेल तर भूपृष्ठावरील जो काही सखल भाग असेल तिथं तयार झालेला जो काही नैसर्गिक जलसाठा असेल त्याला सरोवर असं बोललं जातं. उदाहरणार्थ दाल सरोवर असेल, सांबर सरोवर असेल तर हे वेगवेगळे सरोवराचे प्रकार आहेत असं म्हटलं जातं किंवा उदाहरण आहेत असं म्हटलं जातं. पुढचं आपल्याला एक महत्वाचा इथं एक विशिष्ट पार्ट बघायचा आहे की ज्याच्यावरती एमपीएससी कमिशन असेल, यूपीएससी कमिशन असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत की पृथ्वीवरती जो काही जलभाग असेल आणि भूपृष्ठ भाग असेल याच्याशी रिलेटेड हे प्रश्न असतील आणि हे मुद्दे आपल्याला इथं या लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थितपणे किंवा खूप बारकाईनं समजावून घ्यायचे आहेत. तर बघा, महासागरे तर पृथ्वीच्या जवळपास म्हणजे पृथ्वीचा जो काही एरिया आहे त्याच्यामध्ये जवळपास 71% भाग हा जो महासागराने किंवा समुद्राने व्यापलेला आहे. त्यापैकी सर्वाधिक जो काही भाग आहे समुद्राचा तो कोणत्या महासागराचा असेल तर बघा, सर्वाधिक प्रशांत महासागर असेल, त्यानंतर अटलांटिक महासागर असेल, त्यानंतर हिंदी महासागर असेल आणि त्यानंतर आर्टिक महासागर असेल. बऱ्याच वेळेला विचारलं जाऊ शकतं की सर्वाधिक जे काही समुद्र आहे तो कुठला आहे
किंवा त्याचं पर्सेंटेज काय आहे, तर प्रशांत महासागर असेल, त्यानंतर अटलांटिक महासागर असेल, त्यानंतर हिंदी महासागर असेल आणि त्यानंतर आर्टिक महासागर असेल. तर हे तुम्हाला 2-3 जे काही मुद्दे महत्त्वाचे असतील किंवा उतरता क्रम विचारला किंवा सगळ्यात टॉपला कोण आहे, तर असं जर तुम्हाला विचारलं तर हे तुम्हाला येणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला विचारलंय की सर्वाधिक जो मोठा महासागर आहे तो कुठला आहे, तर लक्षात ठेवा प्रशांत महासागर जवळपास 35.4%, अटलांटिक महासागर जवळपास 18.4%, त्यानंतर हिंदी महासागर जवळपास 14.5%, आर्टिक महासागर जवळपास 3%. तर हे बेसिक मुद्दे तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर बघा बऱ्याच वेळेला याच्यावरती सुद्धा एमपीएससी कमिशन प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वी असेल तर पृथ्वीचं साधारण उत्तर गोलार्ध किंवा नॉर्थ आणि साऊथ असे 2 गोलार्ध होतात. तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध ह्या एका काल्पनिक वृत्ताने केलेल्या आहेत किंवा काल्पनिक ज्या अक्षवृत्ताने केलेल्या आहेत. आपण गेल्या मागच्या लेक्चर्समध्ये डिटेल्समध्ये बघितलंय की अक्षवृत्त काय असेल. तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ अवश्य बघून घ्या की अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, अक्षवृत्तांची वैशिष्ट्ये आणि रेखावृत्तांची वैशिष्ट्ये. तर पृथ्वीवरती ज्या काय आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त असं म्हणतात आणि सगळ्यात मोठी जी काय आडवी काल्पनिक रेषा आहे ते जे अक्षवृत्त आहे त्यालाच विषुवृत्त या नावाने ओळखलं जातं. आणि याच्यामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि पृथ्वीचे दक्षिण गोलार्ध असे 2 पार्ट पडत असतात. उत्तर गोलार्धास खंडीय गोलार्ध असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये जवळपास 40% भूखंड आहे आणि उरलेलं 60% पाणी आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये जास्त भूभाग आहे असं बोललं जातं दक्षिण गोलार्धाच्या तुलनेमध्ये. त्यामुळे उत्तर गोलार्ध जो आहे त्याला खंडीय गोलार्ध म्हणतात आणि याच्याबरोबर उलट जो दक्षिण गोलार्ध आहे त्या दक्षिण गोलार्धाला महासागरीय गोलार्ध असं म्हणतात. कारण की जो दक्षिण गोलार्ध आहे त्या दक्षिण गोलार्धामध्ये जवळपास 81% किंवा जवळपास 81% जो काही भाग आहे तो महासागराने व्यापलेला आहे. त्यामुळं दक्षिण गोलार्धाला महासागरीय गोलार्ध असं म्हणतात आणि उत्तर गोलार्धाला खंडीय गोलार्ध असं म्हटलं जातं की उत्तर गोलार्धामध्ये जो भूपृष्ठाचा भाग जास्त आहे त्यामुळे उत्तर गोलार्धाला खंडीय गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये महासागराचा जो काही भाग आहे तो जास्त आहे त्याच्यामुळं दक्षिण महासागरीय गोलार्ध अशा नावानं ओळखलं जातं. तर बघा समुद्राच्या पाण्याचे सर्वाधिक जो काही घटक म्हणजे समुद्राचं जे काही पाणी आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक रासायनिक घटक त्याच्यामध्ये क्लोराईड म्हणजे आपल्याला प्रामुख्याने मीठ मिळतं, त्यांना जो सोडियम असेल, सल्फेट असेल, तर असे वेगवेगळे जे काही खनिजे असतील ते समुद्राचं जे काही पाणी असतं त्याच्यामध्ये आढळतात. पुढचं की समुद्राची सरासरी खोली, बऱ्याच वेळेला प्रश्न हाही विचारलेला आहे की समुद्राची सरासरी खोली किती असते, तर जवळपास 2.65 मैल किंवा 4.3 किलोमीटर एवढी सरासरी खोली असते. आता ह्या खोलीमध्ये काही ठिकाणी खूप जास्त असेल, काही ठिकाणी कमी पण असेल, पण सरासरी जर बोलायचं म्हटलं 2.65 मैल आणि किलोमीटरमध्ये जर बोलायचं म्हटलं तर 4.3 किलोमीटर एवढी असते. आणि प्रशांत महासागराची जी काही खोली आहे ती सर्वाधिक आहे असं बोललं जातं किंवा सर्वाधिक ती आहे. त्यानुसार हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि आर्टिक महासागर यांचा प्रामुख्याने क्रमांक लागतो. तर बघा सर्वाधिक जी काही खोली आहे ती प्रशांत महासागराची आहे आणि त्याच्यानंतर इतर जे काही महासागर आहेत त्यांचा इथं क्रमांक लागतो. या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जलावरण म्हणजे काय असेल आणि जलावरणाची रिलेटेड जे काही बेसिक ज्या काही संकल्पना असतील त्या इथं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा पृथ्वी तलावरती जवळपास 71% जे काय आहे ते पाणी आहे. त्यामुळे पृथ्वी हा जो काही ग्रह आहे त्याला जलग्रह किंवा नीलग्रह या नावाने ओळखलं जातं आणि उर्वरित जो पार्ट आहे तो जमिनीचा आहे किंवा भूखंडाचा आहे असं म्हटलं जातं. त्याच्याशी रिलेटेड महासागर ही जी काय असेल ती संकल्पना आपण बघितली. त्यानंतर समुद्र म्हणजे नेमकं काय असतं तर ह्या बेसिक आपण संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये उपसागर काय असेल, सामुद्रधुनी काय असेल, त्यानंतर आखात म्हणजे गल्फ म्हणजे काय असेल, वेगवेगळ्या ज्या काही खाड्या असतात तर खाडीची काही महत्त्वाची संकल्पना असेल, सरोवर म्हणजे काय असेल तर नैसर्गिकरित्या तयार झालेला जो काही जलाशय असेल त्याला सरोवर म्हटलं जाईल म्हणजे तो मानवनिर्मित नसेल. आणि त्याच्याबरोबर बघितलं की जे काही पृथ्वी तलावरती उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध जे आहे त्याच्यामध्ये उत्तर गोलार्धाला खंडीय गोलार्ध म्हणतात कारण त्याच्यामध्ये भूभाग जास्त आहे आणि तुलनेमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये जो भूभाग कमी असून पाणी जास्त आहे किंवा जलभाग जास्त आहे त्यामुळे दक्षिण गोलार्धाला प्रामुख्याने आपण इथं बघितलं की दक्षिण गोलार्धाला महासागरीय गोलार्ध असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर की समुद्राचं जे काही पाणी असतं त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, समुद्राची सरासरी खोली किती असते, सर्वाधिक खोली कोणत्या समुद्रामध्ये आहे, तर अशा आपण बेसिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं आपण जलावरणाशी रिलेटेड अगदी बेसिक गोष्टी जाणून घेत आहोत. तर असंच आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा भूगोलाशी रिलेटेड जे काही बेसिक संकल्पना आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच मुद्दे बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये नवीन मुद्द्यासह भेटू. तर ठीक आहे, आज आपण इथे थांबू. धन्यवाद.